नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. ही जी भरती असणार आहे स्पेशल आय टी वाल्यांसाठी असणार आहे मित्रांनो. ओके. वीजतंत्रीसाठी अपेंटिसशिप भरती असणार आहे मित्रांनो. महापारेषणकरती भरती असणार आहे. आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो अपेंटिसशिप करिता. कार्यकारी अभियंता आपण याला म्हणू शकतो. इथं आपल्याला वॅकन्सीज आहे वीजतंत्री अपेंटिसशिपसाठी. ओके. 10वी उत्तीर्ण वाली इथं अप्लाय करू शकता. प्लस आपल्याला आय-टी-आय झालेलं आय-टी-आय पास झालेलं पाहिजे एन-सी-व्ही-टीमध्ये. ओके. सॉरी एन-सी-व्ही-टीमध्ये. ओके. तर आपण अप्लाय करू शकतो मित्रांनो. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अपेंटिसशिपला. आपल्याला ऑफलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरून पाठवायचा आहे मित्रांनो यांना. त्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे कशा पद्धतीने फॉर्म भरून पाठवायचा आहे. ओके. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. किती वॅकन्सी हे पण मी सांगणार आहे मित्रांनो. ओके. तर शेवटपर्यंत बघायचं. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो आपल्या चॅनलवर मित्रांनो. चला तर मग सुरू करू या व्हिडिओला. तर मित्रांनो ही पारेषणतर्फे भरती असणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित. ओके. तर भविष्याकरता इथं वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. 3 जानेवारी 2025 रोजी नोटिफिकेशन आलेली होती. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन-सी-व्ही-टी उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की विभाग भविष्य अंतर्गत आपल्याला वर्ष 2023-24 करता शिकाऊ उमेदवार एका वर्षा कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी आपल्याला अपेंटिसशिप या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं सगळ्यात आधी. ओके. त्यानंतर या संकेतस्थळावर आपल्या दिनांक चालू झालेली आहे आपल्याला 6/1/2025 पासून. तर आपल्याला 17/1/2025 पर्यंत इथं आपली नोंदणी करून घ्यायची मित्रांनो. ओके. आपल्या नोंदणी क्रमांकावर शिकाऊ उमेदवाराचा तपशील खालीलप्रमाणे आहे. नोंदणी क्रमांक आल्यानंतर आपल्याला इथं ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो अपेंटिसशिपवर अप्लाय झाल्यानंतर. कार्यालयाचे नाव व स्थापना क्रमांकाचे नाव व वीजतंत्री हे आपलं नाव असणार आहे. कार्यकारी अभियंता कार्यालयाचं नाव असणार आहे. आपल्याला विभाग भविष्य आपल्याला स्थापनांचे नोंदणी क्रमांक दिलेला आहे इथं आणि टोटल वॅकन्सी असतात 24 वीजतंत्रीसाठी. ओके. त्याला इलेक्ट्रिशियन म्हणतो आपण इलेक्ट्रिशियन. ती पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. सगळ्यात आधी आपल्याला पालघरच्या जे विद्यार्थी असतील त्यांना प्राधान्य मिळणार आहे. बाकीच्यांना पण नंतर मिळेल मित्रांनो. ओके. शैक्षणिक अर्थ इथं बघून घेऊया मित्रांनो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी पास असणं जरुरी आहे. आणि आपण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजे एन-सी-व्ही-टीचं सर्टिफिकेशन पाहिजे नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून. ओके. वीजतंत्री या व्यवसायातून परीक्षा उत्तीर्ण झालेले पाहिजे आपण. त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहे? एस-एस-सी व आय-टी-आयचे वीजतंत्री आपल्याला 4 सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिका व मूळ प्रत पाहिजे आपल्याला. शाळा सोडण्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील अनुदानशील प्रमाणपत्र, उच्च व अनुत्तीर्ण गटातील मोडत नसलेले प्रमाणपत्र व अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे मूळ उमेदवारांचा स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे मित्रांनो. ईडब्ल्यू-एसमध्ये असेल त्यांचं जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल वगैरे आपल्याला सगळं लागणार आहे. आवश्यक कागदपत्रे मूळ प्रत आपल्याकडे पाहिजे. स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे. ओके. लक्षात असू द्यायचे. विद्यावेतन जे असणार मित्रांनो आपल्याला स्टायपंड म्हणतो आपण ते पण तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. ओके. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना राजकीय किंवा अधिकाऱ्याकडून दबाव आणण्यास त्या उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाहेर काढण्यात येईल. शिकाऊ उमेदवारांनी निवड एस-एस-सी व आय-टी-आय गुणांच्या टक्केवारीनुसार आपली होणार आहे मित्रांनो. ओके. हे लक्षात असू द्यायचं आपल्याला. उमेदवारांनी ऑनलाईन आपल्याला अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे स्कॅन करून घ्यायची आणि अपलोड करायचं आहे. ओके. असं लक्षात असू द्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा 18 ते 38 मध्ये आपण अप्लाय करू शकतो. मागासवर्गीयांना 5 वर्षाची सूट असणार आहे मित्रांनो. तुम्ही 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो इथं एस-एस-सीची आय-टी-आय, एस-एस-सी व आय-टी-आय वीजतंत्री गुणपत्रिकेवरचे नाव आधार कार्डमधील नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे. म्हणजे सेम नाव दिसलं पाहिजे अन्यथा आपल्याला अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाईन आपल्याला अर्ज करताना उमेदवारांचे सध्याच्या स्थितीमध्ये ईमेल ॲड्रेस आणि आपला दूरध्वनी क्रमांक आणि मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो अचूकपणे. अपूर्ण चुकीचे त्यानंतर आपल्या कागदपत्रासह अपलोड केलेले असतील तर अर्ज स्वीकारला जाणार नाही अथवा विचार पण केला जाणार नाही. आपल्या लक्षात असू द्यायचं उमेदवारांनी अपात्र ठरेल इथं. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारास कार्यालयामध्ये वेळोवेळी शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षण संबंधित कागदपत्रांची मागणी केल्यास ते सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो प्रणालीमध्ये बदल झाल्यामुळे याआधीच्या उमेदवारांनी वरील किंवा याच स्थापनेच्या इतर स्थापनेची नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर केले
असेल त्यांनी पुन्हा अर्ज सादर करणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. सदर भरती प्रक्रिया फक्त 6/1/2025 ते 17/1/2025 पर्यंत आपल्याला अर्जाचा विचार केला जाईल. ते आपल्याला पोस्टाला पाठवायचं आहे लवकरात लवकर. ओके. त्याच्यानंतर नमूद दिनांकाच्या पूर्वी नंतर आलेले ऑनलाईन अर्ज भरती निवड प्रक्रियेचा विचार केला जाणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर जाहिरातीसह जोडलेल्या प्रपत्र परिपूर्ण भरून आपल्याला इथं ऑनलाईन सादर केलेल्या अर्जांची प्रत आपल्याला इथं टाकायची मित्रांनो. 31/1/2025 आपल्याला 6 वाजेपर्यंत कार्यालय, अभियंता कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मर्यादित बोईसर, खेरफाटा, विद्यानगर, सरावली, जिल्हा पालघर या पत्त्यावर पोस्टाने आपल्याला स्वहस्ते पाठवावी असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. कागदपत्रे आपल्याला सगळे. त्याच्यानंतर कोणते डॉक्युमेंट स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यायची. चालू आणि आता आणि आपण खाली आल्यानंतर मित्र महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत कार्यकारी अभियंता यांच्यासाठी आपल्याला बोईसर कार्यालयासाठी अर्ज करायचा आहे. हे आपल्याला याची प्रिंट काढायची 2च पेज असणार आहे मित्रांनो, जास्त काही नाही. उमेदवारांचा फोटो लावायचा आहे मित्रांनो इथं. त्यानंतर आपल्याला इथं क्रॉस साईन करायची मित्रांनो. स्टेपल किंवा पिन स्टॅपलर किंवा पिन इथं लावू नये, आपल्याला चिपकून घ्यायचं आहे, क्रॉस साईन करायची. अपेंडिशिप रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे मित्रांनो, जो आपल्याला इथं NITHच्या वेबसाईटवर मिळतो अपेंडिशिपच्या. किंवा उमेदवारांचे पूर्ण नाव, आडनाव, त्यानंतर आपल्याला उमेदवाराचं नाव, वडिलांचे व पतीचे नाव म्हणजे महिला असेल तर. ओके. उमेदवारांचे वडिलांचे पूर्ण नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आजोबांचे नाव, तुमच्या लिंग व वैवाहिक स्थिती, स्त्री पुरुष आपण जे पण असाल, मेल फिमेल, मॅरिड अनमॅरिड, ते आपल्याला सिरियल लिहून घ्यायचे. उमेदवारांचा पत्रव्यवहाराचा पत्ता, आता तुमचा जो पण याचा ॲड्रेस असेल पत्रव्यवहाराचा, तुम्हाला काही पोस्टाने काही त्यांच्याकडून समजा काही आलं, म्हणजे निवड वगैरे झाली, काही त्यांच्याकडून काही आलं, तर तुम्हाला ते ॲड्रेस वगैरे इथं टाकायचा, संपूर्ण ॲड्रेस टाकायचा, लाईन नंबर, घर नंबर, पिनकोड वगैरे सगळं. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. इथं उमेदवारांचा कायमचा पत्ता. आता कायमचा पत्ता जर दोघे सेम असेल तर इथे सेम टाकायचं आहे. पत्रव्यवहार तुम्ही सध्या इथं राहत असेल पत्रव्यवहारचा पत्ता तो टाकायचा आहे, आणि कायमचा पत्ता जो वेगळा आपल्या घरचं परमनंट घर असतं तो टाकायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. पिनकोडसह. त्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो. इथं दोन क्रमांक, 2 मोबाईल नंबर टाकून द्यायचे, मेल ॲड्रेस टाकायचा आहे, जन्मतारीख टाकायची, आपली पूर्ण दिनांक, महिना, वर्ष. ओके. त्यानंतर आपल्याला जातीचे प्रवर्ग, लागू असलेली ठिकाण अशी खूण करा. कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येतात ते निवडून घ्यायचे. ST, SC, VG, NT, VGB, NTB, NTC. ओके. अशा पद्धतीने. ओके. निवडून घ्यायचं आहे. आता महाराष्ट्र शासनाचे आपल्याला 2 नंबरचा पेज येत आहे लास्टवाला. महाराष्ट्र शासनाचे प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याचा जातीचा दाखला जोडलेला आहेत काय, आपल्याला होय नाही मध्ये ते लिहायचं आहे मित्रांनो. ओके. होय नाही. ओके. महाराष्ट्र शासनाचे प्राधिकृत असलेले सक्षम जात पडताळणीचे समितीचे वैध केलेले जात प्रमाणपत्र जोडले आहेत का, होय नाही मध्ये लिहायचे. त्यानंतर आपल्याला उन्नत प्रगत गटात मोडत नसलेले प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेबर जोडले आहेत का, SC ST सोडून, होय नाही मध्ये आपल्याला द्यायचंय. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का, तर होय आपल्याला इथं करून घ्यायचंय. महाराष्ट्र राज्य रहिवासी असल्याचे शासनाचे प्राधिकृत असलेले आपले डोनेशन सर्टिफिकेट आहेत काय, ते पण आपल्याला होय करून घ्यायचं मित्रांनो. सगळ्यांकडे डोनेशन सर्टिफिकेट असतं. त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक अर्थ आपल्याला इथं द्यायचे, प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रत जोडल्या आहेत काय, प्रति आपल्याला जोडायच्या पण आहे. ओके. लक्षात असू द्यायचं. इथे जे असणार मित्रांनो सगळ्यात आधी SSCचं 10वीचं आपल्याला परीक्षेचं नाव, 10वी वाल्यांचं द्यायचं, विद्यापीठ संस्थेचं नाव, उत्तीर्ण झाल्याचं वर्ष, एकूण एकूण मिळालेले गुण आणि मिळालेली टक्केवारी व श्रेणी कोणती होती आपल्याला ते टाकायचं आहे. त्यानंतर ITIचं झालेलं प्रमाणपत्राचं, विद्यापीठाचं नाव, उत्तीर्ण वर्ष, मिळालेले गुण, एकूण टक्केवारी आणि श्रेणी टाकून द्यायची मित्रांनो. ओके. असं इथं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, वाचून घ्यायचं करेक्टली. आपलं स्थळ, त्याच्यानंतर दिनांक टाकायची, आपल्या उमेदवाराची सही करून द्यायची, नाव लिहून घ्यायचं याच्या खालीच. ओके. अशा पद्धतीने अशी ही माहिती होती मित्रांनो. नक्की तुम्हाला माहिती आवडलेली असेल. याची तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. ओके. तुम्हाला जी PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मिळून देईन, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. 17 तारखेच्या आत आपल्याला अर्ज भरून घ्यायचे मित्रांनो. हे लक्षात असू द्यायचं. इथे तुम्हाला दिसत पण असेल तर वाचून पण घ्यायचं. ओके. अशा पद्धतीने. ओके. आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं. जे पालघरमध्ये असेल, मुंबईच्या आसपास असतील, त्यांना करायचं असेल अपेंडिशिप, त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवा. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 24 पदांसाठी अपेंडिशिप भरती असणार आहे. स्टायपंड सुद्धा तुम्हाला मिळतो मित्रांनो. ओके. अजून तुम्हाला काही शंका वगैरे असेल, तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मला मेसेज करू शकता. त्यासाठी मी ओपन ठेवलेलं आहे मेसेज बॉक्स वगैरे मित्रांनो तिथे पण. ओके. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंट्स करा. त्याच्यानंतर काही आपल्याला चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब पॉझिटिव्ह मी घेऊनच असतो आपल्या चॅनलवर मित्रांनो. ओके.
त्याकरिता आपल्याला बेल आयकॉन प्रेस करून ठेवायची, कारण की सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपला जॉईन व्हायचं विसरू नका मित्रांनो. कारण की तिथे डेली अपडेट वगैरे पण मी देत असतो, PDF फाईल वगैरे ते शेअर करत असतो. जे आपण नवीन काही अपडेट येतात परीक्षेचे, कधी हॉल तिकीट वगैरे आले, काही आले, तिथे मी टाकत असतो मित्रांनो. ओके. जॉईन व्हायला विसरू नका आणि चॅनल नवीन असा सबस्क्राईब करून ठेवायचं, ज्या जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. ओके. आणि व्हिडिओला लाईक करा आणि असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट जॉब अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.